Good morning, students. I hope all of you fine at your home. Okay, student. So, students, let's hope that in my previous period we have to complete our first lesson onto the summit. Okay. So, this lesson was completed. Now we have to take our new poem in poetry section. The name of the poem is Cherry Tree. Okay, student. तर विद्यार्थ्यांनो, आपण आपला पहिला लेसन संपवलेला आहे, जो होता ऑन टू द समिट. ओके. त्यानंतर आपल्याला पोएट्री सेक्शनमधला पहिलं म्हणजे जो पहिली पोयम आहे, जी पहिली कविता आहे ती घ्यायची आहे, जिचं नाव आहे चेरी ट्री. Okay, so students, first upon I want to explain about the introduction of the poet. Okay, student. Then introduction of the poem. Okay, and I have given to you 3 parts of the poem. मी तुम्हाला कवितेचे 3 पार्ट असं त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. या 3 पार्टमध्ये सुरुवातीला लेट मी फर्स्ट आय हॅव टू एक्सप्लेन अबाउट द पोएम, एक्सप्लेनेशन ऑफ पोएम, देन ब्रेनस्टॉर्मिंग एक्झरसाइज. ओके, ब्रेनस्टॉर्मिंग जी एक्झरसाइज आहे आपल्याला ती घेणार. त्यानंतर द लास्ट पार्ट ऑफ द पोएम इज द फिगर ऑफ स्पीच अँड critical appreciation of the poem. In 3 ways I have to complete your poem Cherry Tree. Okay, student. So student, the poet of the poem is Ruskin Bond. Okay, what is the name of the poet? Ruskin Bond. And Ruskin Bond born in Kasauli. Okay, Kasauli in Himachal Pradesh and in 1934. तर रस्किन बॉन्ड हे जे या कवितेचे पोएट आहेत यांचा जन्म हिमाचल प्रदेशामधील कसौली या गावात झालेला आहे. ओके. आणि तेही त्यांचं जे सन आहे, कोणत्या वर्षी त्यांचं बॉन्ड झालेलं म्हणजे जन्मले आहेत ते 1934. ओके, म्हणजे 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories. That means he was famous in short stories, essays, novellas. Do you know the meaning of novellas? Novellas म्हणजे होते की जे छोटे छोटे नॉवेल्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात नॉवेल्स, त्यांचं कलेक्शन. जसं पोएट्री असते ना, पोएट्री म्हणजे काय असते की देअर आर नंबर्स ऑफ पोएम्स टुगेदर. ओके, नंबर्स ऑफ पोएम्स म्हणजे अशा कितीतरी पोएम्स ज्या एका बुकमध्ये आपण काय करतो, कलेक्ट करतो, तो असतो पोएट्री सेक्शन, है ना. या पोएट्री सेक्शनमध्ये काय असते की डिफरंट टाइप्स ऑफ पोएम्स आर इन द बुक असं असते. सो नोवेलाज आर लाईक दॅट, की डिफरंट टाइप्स ऑफ नॉवेल्स त्यांनी लिहिलेल्या होत्या आणि त्या नॉवेल्स एका बुकामध्ये त्यांनी कलेक्ट केल्या, तर त्याला काय म्हटलं जाते, नोवेलाज. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. येस, अँड ही हॅज रिटन मोर दॅन 30 बुक्स फॉर द चिल्ड्रन. त्यांनी किती पोएम्स बुक्स लिहिलेले आहेत मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी? जवळपास 30. His first novel, The Room on the Roof. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received the John Llewellyn Rhymes Memorial Prize in 1957. ओके, त्यांनी जी पहिली आपली काय लिहिलेली होती, फर्स्ट नॉवेल लिहिलेलं होतं, कोणतं, द रूम ऑन द रूफ, यासाठी त्यांना लेल्विन राइम्स मेमोरियल प्राइज हे 1957 देण्यात आलेलं होतं. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 volumes ऑफ ऑटोबायोग्राफी, सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज lit, a collection of essays and episodes
फ्रॉम हिज जर्नल. त्यांना 2 ऑटोबायोग्राफीज जे त्यांनी लिहिलेलं होतं त्यासाठी सुद्धा प्राईज देण्यात आलेलं होतं, म्हणजे त्यांना प्राईज मिळालेलं आहे. परत जो कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल याच्यामध्ये त्यांनी हे 2 जे लिहिले आहेत, सीन्स फ्रॉम अ रायटर लाईफ अँड द लॅम्प इज लीट, यासाठी सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. देन इन 1992 he received the Sahitya Academy Award for English Writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Ruskin Bond lives with his adopted family in Mussoorie, उत्तराखंड. रस्किन बॉन्ड हे कुठे राहत होते, त्यांना कोणत्या फॅमिलीमध्ये अडॉप्ट केलेलं होतं, मुसुरी, उत्तराखंडमध्ये जे मुसुरी नावाचं गाव आहे तिथून. सो अँड वन ऑफ द फेमस पोएम इज दिस चेरी ट्री. सो द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री which he planted, which took 8 years to grow. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. So this is the explanation about the poem. That means I have to tell you something about the poem here. Cherry tree जी ही पोयम आहे, ही पोयम एका झाडावर, म्हणजे एक झाड जे चेरीचं झाड असते त्यावर सांगितलेली आहे. यामध्ये पोएटनी 8 वर्षाआधी एक प्लॅन्ट लावलेला होता, एक रोपटं लावलेलं होतं, ज्याला मोठं व्हायसाठी किती वर्ष लागली, 8 years टू ग्रो. आणि त्यांनी ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. त्यांनी या कवितेद्वारे आपल्याला एक आश्चर्यकारक असं, मिरॅकल असं एक अनुभव आपल्यासमोर एक्सप्रेस केलेला आहे, एक्सपिरियन्स्ड केलेला आहे. आणि चेरी ट्रीला जेव्हा ब्लोझम्स आलं, जेव्हा फुलं आले, जे फळं लागायच्या आधी येतात, तेव्हा फ्रजाईल अँड क्विक टू फॉल. ते ब्लोझम्स कसे असतात, अगदी नाजूक, जर हवेचं झुळूक जरी आलं तरी ते गळून पडतात. या बाबतीत पोएटने आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. Then the tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through dappled green trees. इथे जे कवीने जो आपल्यासमोर जो एक वर्णन केलेलं आहे, दॅट मीन्स पोएट डिस्क्राईब अबाउट द पोएम. सो व्हॉट इज द स्पेशल फीचर ऑफ द पोएम. त्यांनी जो स्पेशल फीचर असतो पोएमचा तो इथे आपल्यासोबत काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. अँड ही इज रिअली सो जॉईड फॉर द ट्री. त्यांना झाडासाठी जो आनंद झालेला आहे तो खरोखरचाच खूप आनंद झालेला आहे. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द पोएट स्टुडंट. या इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला पोएटची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. नाऊ वी हॅव मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट ऑफ द poem. I have already told you that that means I am going to express, or I am going to give you explanation or introduction of the poem. Okay, explanation of the poem in 3 parts. I have already told you, मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की या कवितेचे आपण 3 पार्ट केलेले आहे. फर्स्ट पार्ट I have to explain, then second part I have to take exercise, and in third I have to take figures of speech and critical appreciation of the poem. So let's move towards our next part. So students, we have to start our poem. So now listen here. Cherry tree, explanation of poem. Okay, let's start. Let me read the poem. Okay, 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and I watered it once and went to bed and forget. But cherries have a way of growing
though no one's caring very much of or knowing. And suddenly, that summer, near end of May, I found a tree. Though no one's caring very much or knowing, and suddenly, that summer near the end of May, I found a tree had come to stay. It was very small, 5 months child, lost in the tall grass, running wild. Goats ate the leaves. The grass cutter scythe split it apart, and a monsoon blight shriveled the slender strain. Even so, next spring I watched 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust its arms in a fresh fierce lust. Now student, I have to explain line by line, okay? 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. In first part मी तुम्हाला पहिलेच बोललेली आहे की मला तुम्हाला या पोएमचं एक्सप्लेनेशन करायचं आहे, ठीक आहे? यामध्ये ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत, 8 years have passed, तर पोएटनी आपल्याला 8 वर्षापूर्वीचं म्हणजे त्यांनी आपलं पास्ट आपल्यासोबत शेअर केलेलं आहे. 8 years have passed, 8 वर्ष झाली. सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास, मी 8 वर्षापूर्वी एक चेरीचं बी एका मातीमध्ये पुरलं. मातीमध्ये पुरल्यानंतर ते झाड मी तिथे लावलं. आय सेड अँड आय वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगेट. पोएट सेड दॅट, पोएट म्हणाले की आय वॉटर्ड इट, मी त्याला पाणी घातलं, पण कधी? एकदाच. मी जेव्हा त्याला बी लावलं आणि एकदाच त्याला पाणी घातलं. अँड वेंट टू बेड अँड फॉरगेट, आणि त्याच्यानंतर मी पाणी घालून जेव्हा आलो आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे की त्याच्यानंतर मी झोपायला गेलो, बेडवर गेलो, आराम करायला गेलो आणि मी विसरलो की मी एक झाड लावलेला होता किंवा एक झाड मी लावलेला आहे, हे मी काय केलं? विसरून गेलो. तर पोएटचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण जिथे आपल्यासोबत एक एक्सपिरियन्स शेअर करत आहेत, 8 वर्षापूर्वीचं ते एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करत आहेत आणि त्या शेअरिंग एक्सपिरियन्समध्ये त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग, अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. एके दिवशी काय झालं की चेरीविषयी त्यांना, चेरीचं झाड वाढत आहे किंवा नाही हे त्यांना कळलं. या पोएममध्ये जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हा जो पहिला स्टांजा आहे याच्यामध्ये काय शेअर करण्यात आलेलं आहे की हा जो झाड होता चेरीचा, या झाडाने ह्या पहिल्या स्टांजामध्ये काय केलेलं आहे? स्ट्रगल केलेलं आहे. काय केलेलं आहे याच्यामध्ये? त्यांनी पहिल्या ह्याच्यात स्ट्रगल केलेलं आहे. कसं जगायचं आहे, कसं जगायचं याने ते स्ट्रगल केलेलं आहे. दुसऱ्या स्टॅन्झामध्ये इन फर्स्ट चेरी ट्री इज गोइंग टू ग्रो अप, नाही, तो पहिल्या स्टॅन्झामध्ये काय केलेला आहे की त्याने वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे तशाही परिस्थितीमध्ये. इन सेकंड इट स्ट्रगल टू ग्रो इन दिस ॲटमॉस्फिअर, या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याने स्ट्रगल केलेली आहे की कशा प्रकारे आपण या वातावरणात जगायचं. इन थर्ड इट रिअली गोज टू अलाइव्ह विथ ऑल दिस स्ट्रगल, आणि जो थर्ड स्टॅन्झा आपण घेतलेला आहे त्यामध्ये त्याने दाखवलेला आहे की कशा प्रकारे जो आपला वातावरण होता त्याच्यातही आपण कसा संघर्ष करायचा आणि कसं जगायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे. या कवितेत जीवनाशी संघर्ष करून कशा प्रकारे सक्सेस मिळवायचं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही कठीण वेळ आली तरी सुद्धा यातून सावरायचं आणि त्यावर विजय मिळवायचं, हे यामधून पोएटने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे.
तर बघा नेक्स्ट लाईन सांगितलेली आहे याच्यामध्ये की दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग, माझं कोणीही केअरिंग केलेलं नाही आहे, मला माझ्याविषयी कोणाला माहितीसुद्धा नाही आहे की मला या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, मला इथे तसंच ठेवण्यात आलेलं आहे, हे कोणालाही माहिती नाही. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि अचानक उन्हाळ्याच्या दिवसात मेचा जो कडाडकता ऊन असते त्या दिवसात आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे, मला एक झाड एक रोपटं वाढलेलं दिसलं. दॅट मीन्स आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाइल्ड. अँड नाव द पोएट शेअर विथ अस दॅट इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाइल्ड. की एक छोटंसं रोपटं तिथे आलेलं होतं जे होतं 5 महिन्याचं छोट्याशा बाळासारखं, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाइल्ड. आणि त्याच्या सभोवती खूप मोठे मोठे ग्रास, खूप मोठं मोठं झाडांचं गुच्छा झालेला होता आणि त्या गुच्छाच्या मध्ये हे छोटंसं रोपटं उगवलं होतं. गोड्स एट द लिव्स, द ग्रास कटर सायदे स्प्लिट इट अपार्ट अँड मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. गोड्स एट द लिव्स. आता तिथे त्याला पानं आलेली होती. कशाला पानं आलेली होती? रोपट्याला पानं आलेली होती. ती रोपट्याची पानं काय केली, ह्या जे गोड्स असतात, बकऱ्या असतात, शेळ्या असतात, त्यांनी खाऊन घेतली. त्याच्यानंतर तिथे सायदे हा जो एक वेपन आहे, एक शस्त्र आहे, एक असा वेपन आहे ज्याच्याने आपण काय करतो, गवत कापतो. विडी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विडी. ज्या विडीनी विरुलीनी काय करतात, गवत कापतात मोठमोठे. तर तिथे एक ग्रास कटर आला आणि त्या विळुलीने त्याने ग्रासही कापला आणि सोबतच यालाही कापलं. कोणाला? त्याचे पानंसुद्धा कापले, चेरी ट्रीचे. त्यानंतर पोएट सांगत आहेत आपल्याला, दॅट मीन्स द पोएट एक्सप्रेस or describe about the poem, it apart and a monsoon blight shriveled the slender stem. Again here blight is a part of disease. एक पार्ट आहे डिसीजचा ज्याच्यामुळे काय होते, एक रोग, काय होतो तो रोग. तर मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड, तो गवत इतक्या वेगाने वाढत होता आणि त्या झाडासोबत नंतर काय झाले हे या स्टांजामध्ये आपण सांगितले आहे. ग्रास कटर, इथे ग्रास कापण्यासाठी जो आला होता त्याने त्या गवतासोबतच ते झाडसुद्धा कापले. तसेच तिथे आलेल्या बकऱ्या, शेळ्या यांनी त्या झाडांची पाने खाऊन टाकली. आणि सायदे हा एक साधन आहे, एक वेपन आहे ज्याच्याने आपण गवत कापतो. इट इज अ टूल. ओके. मॉन्सून ब्लाइट, जो इथं मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम असा जो उल्लेख केलेला आहे, तर ब्लाइट, मॉन्सून ब्लाइट हा एक आजार असतो. काय असतो? हा एक आजार असतो ज्यामुळे झाडांची पाने आपोआप गळतात. दॅट मीन्स द लिव्स ऑफ द ट्री आर ॲटोमॅटिकली दॅट मीन्स फॉल डाऊन. ते ऑटोमॅटिक गळतात, पडतात. तर ॲटोमॅटिकली ते पडतात, गळतात. आणि या सर्व प्रक्रियेनंतर पोएटला त्या झाडाला स्प्रिंग सीझनमध्ये, बघा आता समोरची ओळ बघा, इव्हन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust its arms in a fresh fierce lust. Okay. Even so next spring I watch 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust its arm in a fresh fierce lust. या प्रक्रियेनंतर पोएटला त्या झाडाला स्प्रिंग सीझनमध्ये 3 पाने आलेली दिसली. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 new shoots grow. त्यांना 3 नवीन पाने आलेली दिसली. आता तो झाड हा संघर्ष करत होता जगण्याचा. कशाचा संघर्ष करत होता तो? दिस यंग ट्री स्ट्रगल फॉर इट्स लाईफ. तो आपल्या जगण्याचा संघर्ष करत होता.
त्याला असे वाटत होते की मला सूर्यप्रकाश, पाणी, वारा सगळं मिळण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याला असं वाटत होतं की मला काय मिळालं पाहिजे, सनलाईट मिळालं पाहिजे, एअर मिळाली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, ऑल दोज थिंग्स इट ब्रिंग्स. ओके, तर तो प्रयत्न करीत होता. आता मात्र पोएटला समजलं होतं की हा झाड जिवंत आहे. आता मात्र पोएटला हे समजलं होतं की झाड काय आहे, जिवंत आहे. त्यामुळे पोएटची इच्छा वाढली. दॅट मीन्स द पोएट विश इज ग्रोईंग अप. त्याची इच्छा वाढली की हा झाड कधी मोठा होणार, कधी मोठा होणार, हा छोटासा झाड कधी मोठा होतो. आणि पोएटनी बघितलं आणि पाणी कशा प्रकारे त्याच्यावर प्रतिक्रिया देतो हे सुद्धा पोएटला पाहायचं होतं. तर अशा प्रकारे जे पोएटनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की पोएटनी या झाडाविषयी जी आपल्याला माहिती. नाउ सेकंड स्टांजा, वी हॅव टू टेक आवर सेकंड स्टांजा. ओके, आपल्याला हा आता सेकंड स्टांजा बघायचा आहे, ज्यामध्ये कवीने काय सांगितलेलं आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा आता, फॉर लाईट अँड एअर अँड सन आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉज वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन made a miracle from green growing pen. I went away next year for light and rain and sun. आता ह्या लाईटसाठी म्हणजे सनलाईट, हवा यासाठी झाड काय झालेला होता, आसुसलेला होता. त्याला असं वाटत होतं की हे सगळे घटक मला कधी मिळतात. आय कुड ओनली वेट ॲज वन. दॅट मीन्स द पोएट कुड ओनली वेट. आता पोएट कशाची वाट बघत होते, तर पोएट वाट बघत होते की हे झाड कधी लवकर मोठं होणार, कधी लवकर मोठं होणार आणि आम्ही कधी या झाडाला मोठं होताना पाहू, याची वाट पोएट बघत होते. त्यानंतर पोएटने आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. दॅट पोएट वॉन्ट टू एक्सप्लेन अबाउट द पोएम हू वॉज वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन. पाणी कशा प्रकारे त्याच्यावर प्रतिक्रिया देतो आणि काय त्याच्यावर नेमकं घडते हे पोएटला बघायचं होतं. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट सीझन इन काश्मीर. काय झालं की तो झाड वाढत होता, त्या झाडाचं झाडाचं वाढणं जादूपेक्षा कमी नव्हतं, एखाद्या जादूप्रमाणे. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, की एखाद्या जादूप्रमाणे तो झाड वाढत होता. त्या झाडाचं वाचन जादूपेक्षा कमी नव्हतं. दॅट इज द मिरॅकल बिकॉज इट हॅपन्ड इन दोज ॲटमॉस्फिअर आफ्टर सम टाईम. दॅट मीन्स ही वेंट टू काश्मीर. देन वेन ही रिटर्न ॲट हिज होम, तेव्हा आय वेंट अवे नेक्स्ट इयर. दुसऱ्या वर्षी पोएट कुठे गेले, दुसऱ्या वर्षी पोएट स्पेंट अ सीझन इन काश्मीर. ते काश्मीरला गेले. काश्मीरला गेल्यानंतर जे काही या झाडासोबत झालेलं होतं ते इथे सांगण्यात आलेलं आहे. स्पेंट अ सीझन इन काश्मीर, कम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. मग दुसऱ्या वर्षी जेव्हा काश्मीरला गेले पोएट, त्यानंतर जेव्हा ते सुट्ट्या घालून काश्मीरवरून पुन्हा कमबॅक झाले, आपल्या घरी आले, तेव्हा पोएट कसे दिसत होते, अगदी हाडकुळे, बारीक, रादर पुअर, आणि पहिलेपेक्षाही ते अजून गरीब झाल्यासारखे दिसत होते. ते गरीब झालेले होते. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. पण ते जसे घरी परतले आणि त्यांनी जसा दाराजवळ ते पोहोचले आणि त्यांना तिथे एक चेरीचं झाड त्यांच्या दारासमोर उभं असलेलं दिसलं आणि ते झाड पाहून कवीला असं वाटलं की मी गरीब झालेलो नाही आहे, तर अजूनही मी अधिक श्रीमंत झालो आहो, अजूनही मी अधिक श्रीमंत झालेलो आहो, असं पोएट. 6 feet high my own dark cherry, and I could scarcely believe it a berry, ripened and jeweled in the sun.
hung from a branch, just one. And next year there were blossoms small, pink fragile, quick to fall, at the merest breath, the sleepiest breeze. And now, आता त्यांना कोण चुकलं की त्या झाडाची उंची किती झाली होती? 6 फीट हाय, 6 फुटाचं ते झाड झालेलं होतं. त्याच्यामध्ये अशी डार्क चेरी लागली होती. अँड आय कुड स्कार्सली बिलीव्ह इट अ बेरी. आणि स्कार्सलीचा जो अर्थ आहे तो इथं काय घेतलेला आहे? स्कार्सली, हार्डली. ओके, हार्डली म्हणजे खूप कठीणाईने, खूप काय म्हणतात त्याला, परिश्रम घेऊन हे झाड त्यांनी लावलेलं होतं. आणि त्यामागे ते एक बेरी त्यांना तिथे दिसली. त्यामुळे ही कांट बिलीव्ह इट, की त्यांचा विश्वास नव्हता बसत की तिथे एक बेरी लागलेली होती. आणि ती सुद्धा एकच होती, रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. आणि ती बेरी पिकलेली होती. ती बेरी काय झाली होती? पिकलेली होती. आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये जणू काही एक ज्वेल, एक हिरा चमकून राहिलेला आहे त्यासारखी ती दिसत होती. दॅट मीन्स इट लुक्स लाईक अ ज्वेल, इट लुक्स लाईक अ ज्वेल, की एक हिरा तिथे चमकून राहिलेला आहे असं ते दृश्य दिसत होतं. हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. आणि त्या ब्रँचला ती एकच बेरी लागली होती आणि ती जणू काही एखाद्या हिऱ्यासारखी चमकत होती. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लोझम स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल, ॲट द मिअरेस्ट ब्रेथ द स्लीपिएस्ट ब्रीज. आणि ती बेरी काय झाली होती? पिकलेली होती. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लोझम स्मॉल. आणि दुसऱ्या वर्षी त्या झाडांना काय आलेली होती? हे जो तुम्हाला हा झाड दिसत आहे चेरीचा, आणि ते जे गुलाबी फुलं दिसून राहिलेले आहेत यांना काय म्हटलं जाते? ब्लोझम. काय म्हटलं जाते यांना? ब्लोझम. ब्लोझम म्हणजे अशी फुलं जी फळं यायच्या आधी लागतात. काय असतात? ब्लोझम्स म्हणजे अशी फुलं जी फळं यायच्या आधी लागतात. गुलाबी रंगाची ती फुलं होती चेरीची. त्या गुलाबी फुलांनी पूर्णतः तो झाड बहरलेला होता. नेक्स्ट इयर, दुसऱ्या वर्षीची गोष्ट सांगत आहेत पोएट. आणि त्यानंतर ते जेव्हा गावावरून आले आणि ते जसं आपल्यासोबत काय करत होते? एक्सपेरिमेंट होतं त्यांचा तो, किंवा ते एक्सपिरियन्स आपल्यासोबत काय करत होते? शेअर करत होते. तर ते सांगत आहेत की ही जी फुलं आहेत नेक्स्ट इयरला कशी आली होती? बहरून आली होती, फार बहरली होती. आणि कोणत्या रंगाची होती ती? पिंक, फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे काय होते? फ्रजाईल म्हणजे अतिशय नाजूक. काय होते? फ्रजाईल म्हणजे अतिशय नाजूक, की साधा हवेचा एक झोका जरी आला, हवेचं एक झुळूक जरी आली तरी ती फुलं काय होतात? गळून पडतात. आणि इतक्या लवकर गळून पडतात की त्यांना झोकासुद्धा तो हवेचा सहन होत नाही. ॲट द मिरेस्ट ब्रीथ द स्लीपिएस्ट ब्रीज. आणि जर एखादा आपण छोटासा श्वाससुद्धा घेतला त्या झाडाजवळ तरीसुद्धा ती फुलं गळून पडतात. ही अशा गुलाबी रंगाची फुलं इतकी नाजूक असतात. आणि आता ते आपल्या मात्र प्रेझेंट टेन्समध्ये परत आलेले आहेत. आणि जो प्रेझेंट टेन्स आता आपण बघणार आहोत तो आहे नेक्स्ट स्टांजा. ओके, आता आपल्याला आहे हा नेक्स्ट स्टांजा, जो आहे स्टांजा 3. आता बघा इथे काय झालेलं आहे. बघा तुम्हाला बेरी दिसत आहेत. ह्या म्हणजे एक प्रकारची ती चेरी आहे, जे चेरी झाडाला लागलेली असते ती. दिसते तुम्हाला फोटो? बघा. लुकिंग आय ले ऑन द ग्रास ॲट ईज, अप थ्रू लीव्स ॲट द ब्लू, ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू. आता पोएट आपल्याला सांगून राहिलेले आहेत. आता ते आपल्या प्रेझेंट टेन्समध्ये आलेले आहेत. हे जे काही त्यांनी आपल्याला सांगितलं ते काय होतं? भूतकाळ, पास्ट टेन्स शेअर करत होते ते आपल्यासोबत. ठीक आहे, तर आता ते आपल्याला आपलं प्रेझेंट शेअर करत आहेत. ओके, सो प्रेझेंट टेन्समध्ये ते आलेले आहेत. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट ही शेअर्ड ऑल द मेमरीज ऑफ पास्ट ॲट 8 years old. आता ते म्हणत आहेत की लुकिंग आय ले ऑन द ग्रास. बघा, मी आता गवतावर लेटला आहो. त्या गवतावर लेटून मी चेरीचे जे झाड आहे ॲट ईज, अप थ्रू लीव्ज ॲट द ब्लू. आता ते काय म्हणत आहेत की मी त्या गवतावर लेटून मी चेरीचे झाड जे आहे त्यामधून निळ्या आकाशाकडे, ॲट द ब्लू, ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू.
फिंचेस म्हणजे जे मधला भाग असतो त्या चेरीच्या झाडामधून जो मधला भाग आहे, जो आपल्याला आकाश दाखवून राहिला, आकाश दिसत आहे, निळा आकाश, तिथे पाहत आहो. मी चेरीचे झाड जे आहे त्यामधून निळ्या आकाशाकडे पाहत आहो आणि ते मला कसे दिसत आहे? निरभ्र दिसत आहे, निळेभोर दिसत आहे. अँड फीटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन बीज इन अन एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर व्हाईल आर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न्ड इन द स्काय अँड मून मोड्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड वन. येस, I praised night and stars and tree that small the cheering grown by me. आता पोएट आपल्याला सांगत आहेत की त्या गवतावर बसून म्हणजे लेटलेला आहो मी आणि तो जो चेरीचा झाड पूर्ण पसरलेला आहे त्यामधून जो निळा आकाश मला दिसत आहे, त्या निळ्या आकाशाकडे मी बघत आहो, पाहत आहो. झाडाचे पत्ते जे डॅपल्ड ग्रीन म्हटलेलं आहे, डॅपल्ड म्हणजे फिक्क्या हिरव्या रंगाचे, त्याच्यावर रंगाचे टिपके आहेत. कशाचे टिपके आहेत? रंगाचे. पोएट या ओळीमध्ये काय सांगत आहेत की सूर्य हळूहळू बुडत आहे. म्हणजे काय सांगत आहेत की नेक्टर बीज इन अन एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर व्हाईल ऑर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँग. की हा नेक्टरचा जो अर्थ आहे, नेक्टर म्हणजे जो फुलांचा मध असतो तो, तर या फुलांचा मध चाखण्यासाठी कोण येत आहेत? बीज येत आहेत, मधमाशा येत आहेत, बीज येत आहेत आणि ते या ब्लोझम फुलांचा नेक्टर मध पित आहेत. आणि सूर्य हळूहळू बुडत आहे, सूर्य हळूहळू मावळून राहिलेला आहे. म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे आणि थोड्याच वेळाने काय होणार आहे? रात्र होणार आहे. जलद गतीने स्टार्स सगळे लपून, आपला सूर्य मावळून राहिलेला आहे आणि स्टार्स हे आकाशात दिसून राहिलेले आहेत. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय अँड मून मॉथ्स. आता जो मून मॉथ्स म्हटलेला आहे की तिथं काय येऊन राहिलेले आहेत? त्या आकाशात आता रात्रीची वेळ असल्यामुळे तारे आकाशात दिसत आहेत, त्यामध्ये वेगवेगळे किडे, कीटक, मून मॉथ्स म्हणजे पतंग, किडे जे असतात, कीटक असतात ते, झिंगूर, क्रिकेट म्हणजे काय? झिंगूर, झुरळ प्रकारचा एक कीटक. हे झाड आता सर्व प्रकारचे किडे आहेत आणि कशाचं वातावरण करत आहेत? रात्रीचा देखावा, रात्रीचं दृश्य इथे सांगण्यात आलेलं आहे. पोएट्स वॉन्ट्स टू एक्सप्रेस अबाउट द नाईट अँड इन नाईट द चेरी ट्री इज गोइंग लुकिंग व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. हे ते सगळं आपल्याला सांगत आहेत. आता या रात्रीच्या वातावरणात सगळेजण गात आहेत, सगळेजण गात आहेत. क्रिकेट गात आहे, त्याच्यामध्ये जे काही मून मॉथ्स आहेत ते गाऊन राहिलेले आहेत. ऑल इन्सेक्ट्स आर सिंगिंग, सगळेजण गात आहेत आणि सोबत येस आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री, आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा गात आहो, मी सुद्धा त्या सगळ्यांची स्तुती करत आहो आणि जी स्तुती ते करून राहिले आहेत ती स्तुती मी सुद्धा करत आहो. अशा प्रकारे त्या झाडाची ते स्तुती करत आहेत. त्या रात्रीची, त्या झाडाची ते कविता म्हणून किंवा ओळ म्हणून ते गात आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी जो 8 वर्षापूर्वी झाड लावला होता त्या झाडांचं त्या रोपट्याचं रूपांतर मोठ्या ट्रीमध्ये झालेलं आहे आणि त्याचं त्यांना फळही मिळालेलं आहे. फळही म्हणजे तिथं चेरीज लागलेले आहेत, बेरी आलेल्या आहेत. सो धिस पोएम is going to finish. I have finished this poem and here our poem is finished. I have tried my best to explain. Okay, I hope all of you understood very well and in next video I will send you the exercise of the brainstorming. Okay, so students, till then goodbye. Stay safe, stay home.